नमस्कार. वेलनेस वेनसडेच्या 6व्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपली चर्चा सगळ्या इंटरेस्टिंग होत चाललेली आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त प्रतिक्रियाही त्याबद्दल येत आहेत आणि आम्हाला खूप प्रश्नही येत आहेत. त्या जास्तीत जास्त प्रश्नांची आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करतोय. तसाच आज आपल्याला अजून एक प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे आपण लहानपणापासून दूध पित आलेलो असतो, पण ते दूध प्यावं की पिऊ नये ह्याच्यावर आजकाल खूपच मतभेद आहेत. काही जण म्हणतात A2 प्यावं, काही जण म्हणतात पिऊच नये, काही जण म्हणतात प्यावं की त्यात काय एवढं. अशा वेगवेगळ्या मतप्रवाहांपैकी आपण नक्की काय करावं असा प्रश्न पडलाय निखिला मॅडमना. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आता डॉक्टरांना बोलवते. वेलकम डॉक्टर. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. एकतर खूप खूप शुभेच्छा. आणि आता शाल्मली, तू दुधाचा प्रश्न जो विचारलायस तर यामध्ये ना खूप जास्त पैलू आहेत. कसे ते सांगते. आधी मुळात दूध प्यावं की पिऊ नये हे सांगण्याआधी ते दूध कसं आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे म्हशीचं आहे का गाईचं आहे. म्हशीचं दूध हे कफ वाढवण्यामध्ये कारणीभूत असतं. गाईचं दूध त्या मानाने हलकं असतं, त्याच्यात फॅट्स पण कमी असतात. आपल्याला माहिती आहे त्याच्यात त्या गाईच्या दुधावर साय कमी धरते आणि त्यामुळे त्याचं तूपही आपल्याला कमी मिळतं. दुसरं असं आहे, दूध हे साईचं आहे की बिनसाईचं आहे हे पण महत्वाचं आहे. कुठलंही दूध, म्हशीचं असो गाईचं असो, साईचं असेल तर अर्थातच त्याच्यात फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. तिसरं, ते तापवलेलं आहे की निरसं आहे. जनरली आपल्याकडे परंपरागत अशी पद्धत आहे की दूध हे तापवावं, मंद आचेवर ते तापवावं आणि ते वर आलं की बंद करावं, उकळू नये. उकळायचं असेल तर म्हणजे जेव्हा बासुंदी वगैरे करायची असेल तेव्हा आपण उकळतो आणि ते दूध आपण दिवसभर वापरतो. पण कधी कधी निरसं दूध प्यायची पण पद्धत आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पूर्वी धारोष्ण दूध प्यायचे, पण धारोष्ण दूध म्हणजे धार काढल्या काढल्या ते दूध प्यायलं जात असे पहाटे, जेव्हा जनावरांच्या धारा काढत गाईच्या म्हशींच्या तेव्हा. पण आत्ता जे निरसं दूध आहे ते धारोष्ण नक्कीच नाही. त्याच्यावर प्रक्रिया करून केलेलं दूध आहे ते, पण ते सुद्धा तापवून मग पिणं गरजेचं आहे. तिसरा, दूध सिद्ध आहे की असिद्ध. सिद्ध दूध म्हणजे काय तर आपण दुधामध्ये हळद किंवा सुंठ या प्रकारच्या गोष्टी टाकून ते तापवणं. क्षीरपाक नावाचा जो एक विधी आहे आयुर्वेदात सांगितलेला, तो याच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. पण एक चिमूटभर हळद या चिमूटभर सुंठ टाकून दूध पिणं, याच्यामुळे दूध जे कफ निर्मितीची दुधामुळे होते किंवा दूध पचायला जे अवघड असतं त्यामुळे दूध पचायला सोपं जातं. शिवाय आपल्याला माहिती आहे दूध आणि हळद हे कॉम्बिनेशन घेतलं की अनेकांचा खोकला कफ हा कमी होतो आणि त्यामुळे रात्री झोपताना हळद दूध घेऊन अनेक जण झोपतात. आता सगळ्यात महत्वाचं, एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर दूध आणि आपला अग्नी म्हणजे आपल्यामध्ये पचवण्याची ताकद आहे का हे सगळ्यात महत्वाचं. कारण दूध हे पचायला ज्याला जड जातं त्याला दूध हे साईशिवाय किंवा त्याच्यात हळद सुंठ वगैरे घालून पिणं गरजेचं आहे. पण काहींना तेही मानवत नाही, कारण अनेकांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो आणि लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर त्यांना दूध काही मानवत नाही. आता पूर्वी पैलवान लोक भरपूर तालीम करायचे, तालमीत व्यायाम करायचे आणि शेरभर दूध प्यायचे. अशा पिढीचं म्हणणं असं की आम्ही एवढं दूध पचवायचो, त्याला काय हरकत आहे. बरोबर आहे, पण तेव्हा व्यायामही तेवढाच असायचा. नंतर काय होतं, व्यायाम सुटतो आणि दूध मात्र चालू राहतं आणि अशा वेळी ते कफज प्रमेहाचं कारण बनतं. म्हणजेच जर तुम्ही व्यायाम व्यवस्थित करत असाल, तुमचा अग्नी म्हणजेच पचनशक्ती चांगली असेल, तर तापवून गार केलेलं दूध किंवा तापवलेलं दूध, गरम दूध सीझन ऋतूप्रमाणे म्हणजे
जर बाहेर थंडी असेल, पाऊस असेल तर गरम दूध, उन्हाळा असेल तर रूम टेम्परेचरचं थंड दूध. फ्रीज मधलं मी म्हणणार नाही, पण रूम टेम्परेचरचं दूध हे प्यायला काहीही हरकत नाही. आता डायबिटीसच्या बाबतीत आपण ह्याचा विचार करूया. डायबिटीसच्या लोकांनी दूध प्यायचं की नाही? अनुभव असा सांगतो की बरेच वेळेला डायबिटीसच्या लोकांमध्ये ज्यांची शुगर हाय असते त्यांनी दूध किंवा दुधाचे पदार्थ बंद केले तर त्यांची शुगर सुधारते. आता मला सांगा, शुगर जास्त असेल तर तुम्हाला अनेक पदार्थ वर्ज्य करावे लागतात. काही उदाहरणार्थ साखर आहे, साबुदाणा आहे, बटाटा आहे, भात आहे, मैदा आहे, ज्याच्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स आहेत, असे पदार्थ वर्ज्य करायला लागतात आणि त्याला उपाय नसतो. तसंच त्यातला आणखीन एक पदार्थ म्हणजे दूध. काही ना काहीतरी वर्ज्य केलं की साखर सुधारते, हा अनुभव आहेच. आणि त्यामुळे जर तुमची शुगर हाय असेल तर अनेक इतर हाय कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांबरोबर दूधही वर्ज्य करा, फायदा दिसतो. आता काही जण वेगान डाएट घेतात, ज्यामध्ये प्राणीजन्य पदार्थ अजिबात खायचे नाहीत असं म्हटलं जातं. मी म्हणेन काय हरकत आहे, त्या निमित्ताने का होईना तुमचं डाएट होतो, कॅलरी कंट्रोल होतं आणि त्यामुळे शुगर सुधारायला मदतच होते. पण याचा अर्थ तुम्ही आयुष्यभर वेगान राहायलाच पाहिजे असं अजिबात नाही. तुमची शरीरस्थिती, तुमच्या शुगरच्या लेवल्स, तुमच्या इतर तुमचे प्रॉब्लेम्स यावर तुम्हाला ठरवायला लागतं की तुम्ही दूध घ्यायचं की घ्यायचं नाही. आता सगळ्यात कळीचा मुद्दा काय आहे, परवा सकाळमध्ये एक लेख आला होता की दुधामध्ये प्रचंड प्रमाणात युरिया आणि डिटर्जंटची भेसळ होतीये आणि हे खरंच काळजीचं कारण आहे. त्यामुळे असं जर असेल तर कुणालाही वाटेल की नको बाबा, दूध टाळलेलंच बरं. इथे सगळ्यात महत्वाचं एक आहे की तुम्हाला दुधाचा सोर्स माहिती हवा. म्हणजे तुमच्याकडे येणारं दूध कुठनं येतंय, कुठल्या कंपनीचं आहे. जर ते पिशवीतनं येत असेल तर, गवळ्याचं दूध घेत असाल तर कुठल्या गवळ्याकडनं येतंय, त्याचे गोठे कुठे आहेत, तिथे देखभाल कशी केली जाते. म्हणजेच आपल्याला दुधाचा सोर्स माहिती असेल आणि त्याची खात्री असेल तर तिथूनच दूध घेऊया आणि ते आपल्या पिण्यामध्ये ठेवूया. शेवटचा मुद्दा असा, रोज मॉडरेट व्यायाम आणि कपभर दूध घेतलं तर काहीही हरकत नाही. पण त्यासाठी तुमचं कुठलीच गोष्ट अति प्रमाणात असू नये. म्हणजे मोठा 300 ml चा दुधाचा ग्लास सकाळ संध्याकाळ प्यायला हे चुकीचं आहे. गरज नाही आहे प्रौढ माणसांना तेवढ्या दुधाची. तुम्ही 150 ते 250 ml म्हणजे साधारण कपभर दूध दिवसातनं एकदा पिऊ शकता. चुकतं कुठे आपलं की दूध पिण्याच्या वेळा चुकतात आणि पद्धती चुकतात. उदाहरण सांगते ज्यांना मान्य आहे की दूध म्हणजे एक आरोग्यकारक आहे किंवा हेल्दी या ह्याच्यात प्रकारात मोडतं, करतात काय ते, काहीतरी तिखटा मिठाचा पदार्थ खायचा नाश्त्याला आणि त्यावर कपभर दूध प्यायचं. चुकीचं आहे हे. किंवा अनेक घरांमध्ये रात्रीचं जेवण 9, 9:30, 10ला करायचं आणि दूध पिणं हेल्दी म्हणून रात्री 11:45, 11ला झोपायला जाताना कपभर दूध प्यायचं. मित्र हो, दूध घेण्याची ही पद्धत अतिशय चुकीची आहे. दूध आणि तिखटा मिठाचे पदार्थ, दूध आणि फळं, दूध आणि माशाचे कुठले तरी पदार्थ, दूध आणि अजून काही वेगळे पदार्थ की ज्याच्याबरोबर दुधाचा संयोग करणं योग्य नाही, ज्याला आयुर्वेदात विरुद्धान्न म्हणतात, हे पदार्थ हे अतिशय घातक असतात. दूध हे उपाशीपोटी घ्या. दुधाच्या आधी किंवा नंतर निदान 1.5-2 तास काहीही तिखटा मिठाचे पदार्थ खाऊ नका. दुधाबरोबर फळं, म्हणजे आपण कसे खातो दुधाबरोबर फळं, तर फळं खायची वर दूध प्यायचं किंवा मिल्कशेक्स किंवा फ्रूट सॅलड्स, अशा पद्धतीने दूध घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, निरसं दूध, फ्रीजमधनं काढलेलं थंडगार दूध, शेवटी याने तुमचा अग्नी, तुमची पचनशक्ती ही बिघडणार आहे, तुमच्या शरीरात कफ वाढणार आहे आणि अनेक व्याधींना आमंत्रण मिळणार आहे. त्यामुळे रूम टेम्परेचरचं किंवा गरम दूध प्या, तापवलेलं दूध प्या, हे जास्त हितकारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भूक लागलेली असताना, पोट रिकामं असताना फक्त दूध घ्या.
दुधाच्या अलीकडे पलीकडे तिखटा मिठाचा पदार्थ किंवा मगाशी मी नमूद केलेले पदार्थ आहेत ते अजिबात खाऊ नका. दूध प्यायलेलं पचल्यानंतर पुढचा पदार्थ खा. म्हणजेच अगदी सकाळी अनशापोटी किंवा संध्याकाळी 5च्या वेळी, जर दुपारी जेवण 1 वाजता वगैरे झालेलं असेल आणि दुपारचं जेवण पचलेलं असेल तर 5 वाजता वगैरे मधल्या वेळी दूध घ्यायला हरकत नाही. ओके, कळलं. मी आता एक पोल टाकलाय, जे कोण बघतायत त्या सगळ्यांना. तुम्ही दूध पिता की पित नाही, आणि तुम्हाला आवडतं आणि तरीही तुम्हाला सोडावं लागलंय का, हे आम्हाला पोलनी नक्की कळवा, मेसेज करून कळवा खाली. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अमिषा त्रिवेदी प्रश्न विचारत आहेत. त्या म्हणतायत इम्प्रॉपर स्लीप और लॅक ऑफ एक्सरसाइज और एक्सेस एक्सरसाइज, हाऊ डू वी डिसाइड हाऊ मच इज इनफ फॉर मी. म्हणजे बेसिकली किती झोपावं आणि अपूर्ण झोप, अति व्यायाम, कमी व्यायाम, मला कळणार कसं माझ्यासाठी काय चांगलं वाईट आहे ते. आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनात हे मॅनेज करणं खूप अवघड जातं असं त्या म्हणतायत. तर आपण स्लीप पासून सुरुवात करूयात. इम्प्रॉपर स्लीप, जसं मी म्हटलं, हे अगदी बरोबर प्रश्न आहे की माझ्यासाठी हे पुरेसं आहे किंवा जास्त होतंय हे मी ओळखणार कसं. तुम्हाला एक खरं सांगू का, डॉक्टरांपेक्षा तुम्ही स्वतःची तब्येत स्वतः ओळखणं गरजेचं आहे. तुमचं शरीर तुम्हाला इंडिकेशन्स देत असतं की तुमच्यासाठी जास्त काय आहे, अति काय आहे, पुरेसं काय आहे किंवा कमी काय आहे. आता झोप ही अशी असावी की कमीत कमी 6 ते 8 तास झोप आवश्यक असते. काही लोकांना 6 तास पुरते, काहींना 8 तास किंवा थोडीशी जास्त लागते, तर काहींना साधारण 7 तास झोप पुरते. आणि तेवढी झोप दिवसातनं घ्यायलाच पाहिजे. झोपून उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे, काम करण्याचा उत्साह वाटला पाहिजे. जर काही ऐकायचं असेल, वाचायचं असेल, ज्ञानग्रहण करायचं असेल तर ते करण्याची इच्छा आणि उत्साह पाहिजे. पूर्ण 6-7 तास 8 तास झोपल्यावर जर ही लक्षणं असतील तर ती तुमच्यासाठी पुरेशी झोप आहे. म्हणजे तुम्हाला किती वेळ झोप झाल्यावर कामासाठी पुरेसा उत्साह वाटतो, शक्ती वाटते, तेवढी झोप तुमच्यासाठी गरजेची आहे. आता कफप्रकृती माणसं 8 तासापेक्षा जास्त सुद्धा झोपतात, वातप्रकृती माणसाला थोडीशी झोप पुरते. पण सगळ्यात महत्वाचं सर्वसाधारण असा एक नियम आहे की आदल्या दिवशी खाल्लेलं अन्न पचलं नाही तर तुमच्या डोळ्यावरची झापड उडत नाही. जेव्हा ते पूर्ण पचेल तेव्हाच तुम्हाला जाग येते. आता होतं काय, एकतर आपल्याला जेवायला उशीर होतो, रात्री खूप जड पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी पचायला वेळ लागतो. अशा वेळी सकाळी जागही लवकर येत नाही. झोप पूर्ण होण्याची एक गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला सकाळी लवकर जाग यावी निसर्गतः असं वाटत असेल, उत्साह हवा असेल, तर आदल्या दिवशी लवकर झोपा. त्याच्या आधी 2-3 तास तरी आधी तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 10 वाजता झोपत असाल तर 7:30 पर्यंत शक्यतो तुमचं जेवण झालं तर तुमचं पोटही हलकं होतं, झोपही व्यवस्थित लागते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ताजेतवाने होऊन उठता. रात्रीचा आहार हा मुख्यतः हलका पाहिजे, पचायला हलका, प्रमाणतः कमी हवा. त्याने तुमच्या शरीरावर ताण पडत नाही, अग्नीवर आणि पचनसंस्थेवर ताण पडत नाही आणि ते अन्न लवकर पचतं आणि सकाळी तुम्ही ताजेतवाने होऊन उठता. आणि तेवढी झोप ही तुमच्यासाठी पुरेशी झोप. कळलं. म्हणजे थोडक्यात काय की आपण फक्त व्यायाम किंवा फक्त म्हणजे झोप आणि आहार हे वेगवेगळं बघून चालणार नाही. आपल्याला त्याचा पूर्ण एक लाईफ सायकल म्हणून विचार केला पाहिजे. आणि होलसम लाईफ, आपण जे आजकाल होलसम लाईफस्टाईल वगैरे हे शब्द जे होलिस्टिक लाईफस्टाईल, येस, सो त्याचा आपण आपलं इम्प्लिमेंटेशन असलं पाहिजे. त्याच रिलेटेड एक पुढचा प्रश्न आलाय आपल्याला कमेंटमध्ये, झोपे रिलेटेड आहे म्हणून आधी विचारते. हाऊ PM मोदी और इंदिरा गांधी यूज टू स्लीप ओनली फॉर 3-4 hours a day and still work energetically for months and years. क्या बात आहे. हा तर प्रश्न मी अक्षरशः अपेक्षिलाच होता
की हा प्रश्न विचारला जाईल. तुमच्या लक्षात आलं असेल मोदीजींनी आता 11 दिवसाचं अनुष्ठान केलंय, किंवा इंदिराजी सुद्धा फक्त 4 ते 5 तास झोपायच्या. याचं कारण असं होतं, त्यांना तेवढीशी झोप पुरायची, कारण त्यांचं आहारावर नियंत्रण होतं. एका वेळी अति खायचं नाही, रात्रीचा आहार हलका ठेवायचा, आणि एका विशिष्ट वयानंतर तुमचा आहार हा कमी झालाच पाहिजे. 40 नंतर आहार हा 25% कमी झाला पाहिजे, तर 50 नंतर जवळजवळ 50% आहार 24 तासातला मिळून कमी व्हायला हवा. जेव्हा हे आपण जागरूकपणे ह्या आहारामध्ये बदल करतो, तेव्हा तुम्हाला कमी झोप पुरते. तुम्ही आहार जेवढा जास्त घ्याल, क्वांटिटी वाईज जेवढा जास्त घ्याल, अनेक वेळेला खाल, तेवढी तुमची झोपेची गरज वाढते, एनर्जी कमी होते. त्यामुळे मोदीजी काय किंवा इंदिराजींचं जे काही हे आहे गुपित आहे, ते त्यांच्या आहाराच्या सवयींमध्ये दडलेलं आहे. कळलं. आणि जो अमिषा मॅडमचा पुढच्या प्रश्नाचा पार्ट होता, एक्सरसाइज हाऊ मच अँड हाऊ डू आय नो विच एक्सरसाइज विल सूट मी. एक्सरसाइज जो आहे ना, म्हणजे व्यायामाचं एक महत्वाची गोष्ट सांगते. आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं. आता व्यायाम कधी थांबवावा? व्यायाम केल्यानंतर तुम्ही जर दमलात, एकदम असे अगदी थकून गेलात, आता काहीही उत्साह नाहीये, मला विश्रांतीच गरजेची आहे, याचा अर्थ व्यायाम तुमच्यासाठी जास्त झाला. व्यायाम कधी थांबवावा असं आयुर्वेद म्हणतो? तर जेव्हा तुम्हाला घाम यायला लागतो, तेव्हा तो अर्धशक्ती व्यायाम झाला असं म्हणावं, आणि त्यावेळी तो थांबवावा. घाम येतोय, तोंडाने श्वास घ्यायची जर वेळ आली, तर तो व्यायाम आता जास्त झालेला आहे हे ओळखावं. आणि त्यामुळे व्यायाम केल्यानंतर तुमच्यामध्ये उत्साह टिकला पाहिजे. तुम्हाला थकवा येता कामा नये. तात्पुरता काही क्षणांपुरता थकवा येतो, थोडासा दम लागतो, पण तो जर दीर्घकाळ झाला तर तो व्यायाम तुम्हाला हा जास्त झालाय. आता व्यायाम किती करावा, किती वेळ करावा, किती इंटेन्सिटीने करावा, हे व्यक्तिनुसार बदलतं. पण एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाम आलेला आहे ना, श्वास तोंडाने घ्यायला लागतोय का, व्यायाम थांबवा. ओके. आपल्याला दुधा रिलेटेडच प्रश्न येत आहेत, तर आपण ते घेऊयात. पानसे मॅडम म्हणतायत, दूध पिण्याची वेळ ठराविकच ठेवावी का, म्हणजे सकाळी असावी का संध्याकाळी असावी, आणि नाश्त्याऐवजी दूध चालतं का? तुम्हाला नाश्त्याऐवजी फक्त कपभर दूध पिऊन तुम्हाला 2-3 तास किंवा 4 तास किंवा नंतरच्या खाण्याच्या वेळेपर्यंत जर भूक भागत असेल तर काहीच हरकत नाही. अनेकांना केवळ कपभर दूध पिऊन भागत नाही, लगेच अर्ध्या 1 तासांनी भूक लागते, मग त्यांनी दुधाऐवजी नाश्ता करावा. ज्यांना फक्त दुधावर भागतं त्यांनी फक्त दूध प्यावं. आणि वेळ मी म्हणतेय की पोट रिकामं असेल, आता उदाहरणार्थ मी समजा 10:30-11ला किंवा जेवले, आणि मला एकदम संध्याकाळी जेवायचं, पण मला मध्ये भूक लागतीये, समजा 2 वाजता भूक लागली, तर मी फक्त 1 कपभर दूध घेऊ शकते का? नक्कीच घेऊ शकते. फक्त त्यावर तिखटा मिठाचा पदार्थ खाऊ नका, त्याबरोबर फळ खाऊ नका. नुसतं दूध पोळी, दूध भात पण मीठ न घालता खाऊ शकता. दूध लाह्या खाऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे दूध घ्यायला काहीच हरकत नाही. ओके, थँक्यू. अजून कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये टाकावेत, म्हणजे आपण ते विचारू शकू. तसे मला झोपेविषयी एक सांगायचं आहे शाल्मली. मगाशी एक मुद्दा राहिला की झोप ही महत्वाची का. झोपेला आयुर्वेदाने भूतधात्री म्हटलेलं आहे, म्हणजे धारण, पालन, पोषण करणारी. धात्री म्हणजे काय? बाई, जी पोषण करते बालकाचं. तसं झोप ही तुमचं पोषण करत असते. झोपेमध्ये खऱ्या अर्थाने तुमची वाढ होते, शरीरात रिपेअरिंग होतं, डागडुजी होते. त्यामुळे काय म्हटलंय माहितीये, निद्रायत्तम सुखम दुःखम, म्हणजे सुख आणि दुःख हे झोपेवर अवलंबून आहे. तुम्ही छान झोप घेतली तर तुम्ही समाधानी असता. झोप नीट झाली नाही तर दिवसभर अस्वस्थतेमध्ये जातो. तुष्टी पुष्टी बलावलम, म्हणजे झोप छान झाली की समाधान मिळतं,
स्ट्रेंथ येते, बल मिळतं. आणि ज्ञान आणि अज्ञान होणं म्हणजे व्यवस्थित झोप झाली तर तुम्ही जे काही आकलन शक्ती आहे ती पण वाढते. ज्ञान होण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. नाहीतर जर तुमची पुरेशी झोप झालेली नसेल आणि तुम्ही अभ्यासाला बसलात तरी तुम्ही काय वाचताय किंवा काय ऐकताय हे कळत नाही. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान होणं किंवा न होणं हे झोपेवर अवलंबून आहे. निद्रायत्तम सुखम दुःखम तुष्टी पुष्टी बलाबलम वृषता क्लीबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. ओके, गॉट इट. अजून एक पुढचा प्रश्न दुधावरच आला आहे आणि हा प्रश्न मलाही होता. आजकाल खूप आपण ऐकतो लॅक्टोस इंटॉलरन्स. हो. दूध पचत नाही म्हणजे काय असतं असं धनश्रीताई विचारतायत. काय होतं बरेच वेळेला काही जणांमध्ये दूध प्यायल्यानंतर एकदम पोट बिघडतं, जुलाब होतात किंवा पोटात खळबळ निर्माण होते, पोट दुखतं. कारण त्याच्यात लॅक्टोज हा जो प्रकार आहे तो पचत नाही लोकांना. दुधामध्ये असलेली जी साखर आहे त्याला लॅक्टोज म्हणतात. जसं फळांमध्ये फ्रुक्टोज असतं तसं लॅक्टोज. पण ते लॅक्टोज हे न पचल्यामुळे पोट बिघडणं, खळबळ होणं, पोट दुखणं, जुलाब होणं त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात. आणि काही जणांना ते पचत नाही. त्याचं कारण पण सांगते तुम्हाला. बरेच वेळेला खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे मुळातच पोट बिघडलेलं असतं. म्हणजे गॅसेस होणं किंवा पोटामध्ये सूज असणं. आणि अशा वेळी पोटात अपाचित किंवा आम राहिलेला असताना, अपाचित भाग राहिलेला असताना जर तुम्ही दूध प्यायला तर ते अजिबातच पचत नाही आणि मग लूज मोशन्स होतात. असं बरेच वेळेला होतं आणि त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स असं स्टॅम्प मारून सगळे मोकळे होतात. पण मुळात तुमची पचनशक्तीच एकंदर मंदावलेली असेल तर त्यात दूध पचणार कसं? मग त्यासाठी आधी पचनशक्ती सुधारा. त्यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तम ट्रीटमेंट सांगितलेली आहे. ती पचनशक्ती सुधारा आणि मग दूध प्या, मग तुम्हाला दूध पचेल. मला अजून एक प्रश्न आहे. हा लॅक्टोस इंटॉलरन्स वगैरे म्हणजे ह्या ट्रेंडमुळे एवढा वाढलेला शब्द आहे का? अचानक एवढा लॅक्टोस इंटॉलरन्स हा शब्द आपण वारंवार का ऐकतोय आणि तो आधी नव्हता का मग लोकांमध्ये? सध्या लॅक्टोज इंटॉलरन्स असलेले काही लोक असतात, नाही असं नाही, मी नाकारत नाही. पण मी जसं मगाशी म्हटलं की मुळातच पोटामध्ये सूज असते, अपचन असतं आणि त्यामागे चुकीच्या खाण्याच्या पद्धती असतात. अशा वेळी जर दूध घेतलं तर ते त्रास देतं आणि त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स असा स्टॅम्प दिला जातो. पण खरंच तो लॅक्टोज इंटॉलरन्स आहे का एकंदरीत पोट बिघडलेलं आहे हे आपल्याला बघायला लागतं. तेच मी ग्लुटेन अलर्जीच्या बाबतीत पण म्हणेन. हल्ली गहू बंद करा, ग्लुटेन अलर्जी असं वारंवार सांगितलं जातं. पण खरंच भारतात एवढी ग्लुटेन अलर्जी आहे का जेवढी दाखवली जाते? हा मला पडलेला स्वतःला मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचं पण जर पचनसंस्था सुधारली तर ग्लुटेन अलर्जी जी दिसते, ज्याला आपण ग्लुटेन अलर्जी म्हणतो, ती नाहीशी होते. त्यामुळे खरंच अलर्जी आहे का किंवा इंटॉलरन्स आहे का हा विचार करायला हवाय. ओके, अजून कोणाला प्रश्न आहेत का? तर आपण ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. गार्गी थँक्यू, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह म्हणते ती. ओके, आपण थांबूयात मग आता. चालेल. पण असेच तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न टाकत राहा, विचारत राहा. आपण मागच्या आठवड्यात तेलाविषयी बोललो. मागच्या आठवड्यात तेल खावं तर कुठलं खावं आणि कधी खावं. आज आपण दुधाविषयी म्हणलो. म्हणजे आपण थोडक्यात ह्या वेलनेस वेनसडेच्या सदरामधून वेगवेगळ्या डेली प्रॅक्टिसेस ज्या आपण घरी वापरता येऊ अशा खूप कव्हर करायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला त्या कशा वाटतायत आणि तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन किती करू शकताय आणि आवडताय का हे आम्हाला नक्की कळवा. थम्सअप द्या, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही आमच्या बरोबर होतात आणि तुम्हाला हे आवडतंय. अजून प्रश्न आम्हाला नक्की विचारत राहा. जसं मॅडम मगाशी म्हणल्या तसं थांबवण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. दुधात तूप घातल्याने गुणधर्म बदलतात का? नक्कीच बदलतात. दूध आणि तूप
हे एक उत्तम सर्वश्रेष्ठ रसायन याचा अर्थ टॉनिक असं आयुर्वेद म्हणतो. क्षीरघृत योग म्हणतात त्याला. त्यामुळे दूध तूप हे अतिशय उत्तम रसायन आहे. ते पोषण करणार आहे. पण पुन्हा तेच की जेव्हा तुम्हाला भूक लागलेली असेल किंवा उपाशी पोटी किंवा पचनशक्ती चांगली असताना तेव्हाच तुम्ही दूध तुपाचा वापर करा. ओके. मीनल पाटील म्हणतोय फीलिंग गुड आफ्टर लिसनिंग टू दिस सेशन. थँक्यू सो मच फॉर युअर कमेंट. मीनल काकू धन्यवाद. धन्यवाद. थांबूयात आपण आता.